कोथरूड आणि भाजपचा डीएनए हा एक आहे असं बोललं तर काही चुकीचं ठरणार नाही। होय, भाजपचे जे काही महाराष्ट्रात बालेकिल्ले आहेत त्यातल्या सर्वाधिक सेफ मतदारसंघांपैकी कोथरूड हा एक मानला जातोय। 2019 ला पक्षातील वरिष्ठ नेते असलेले तरी राजकारणाच्या दृष्टीने नवख्या असणाऱ्या कोथरूडमधून चंद्रकांत दादांनी विधानसभा ही लढवली आणि जिंकली देखील। मधल्या काळात कोथरूडचं पीठ चंद्रकांत दादांसाठी अवघड जाईल अशा बऱ्याच वावड्या उठल्या होत्या, मात्र भाजपनं अत्यंत शिताफीनं आपला हा गड अगदी मजबूत केलाय की चंद्रकांत पाटील यंदाही आरामात कोथरूडचा गड सर करतील अशी सध्या सगळीकडे परिस्थिती बनली। चंद्रकांत पाटील विरुद्ध चंद्रकांत मुकाटे, कमळ विरुद्ध मशाल अशा होणाऱ्या कोथरूडचा निकाल चंद्रकांत पाटलांच्या बाजूने कसा काय झुकलाय? मुकाटे कोथरूड मध्ये भाजप समोर किती आणि कसं आव्हान उभं करू शकतील याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा। हॅलो, हाय, मी पद्मजा आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र। 2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे चंद्रकांत पाटील कोथरूड मधून निवडून आले, पण चंद्रकांत पाटील हे मूळचे कोल्हापूरचे, त्यामुळे कोल्हापूर सोडून त्यांनी पुण्यातील कोथरूड मधून निवडणूक लढवल्यामुळे या ठिकाणी स्थानिक विरुद्ध आयात उमेदवार या मुद्द्याभोवती निवडणूक ही फिरत राहिली। चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर अनेक स्थानिक नेत्यांनी त्या ठिकाणी नाराजी सुद्धा व्यक्त केली होती, पण चंद्रकांत पाटील यांना आमदारकीचा गुलाल लागल्यापासून त्यांनी कोथरूडवर विशेष असं लक्ष दिलं। मागच्या 5 वर्षात आपण आयात उमेदवार आहोत हे अजिबात भासवू न देता त्यांनी कोथरूडच्या जनतेच्या नाड्या आपल्या हातात घेतल्या। सामाजिक आणि सांस्कृतिक अभिसरणावर भर देत त्यांनी कोथरूड इज इक्वल टू चंद्रकांत पाटील हे कसं चपकल समीकरण बसेल यासाठी खूप प्रयत्न देखील केले। यंदाही चंद्रकांत पाटील यांना कोथरूड प्लस मध्येच राहू शकतो याचं पहिलं कारण सांगता येईल ते म्हणजे मजबूत विरोधक नसणं। सध्याच्या घडीला कोथरूडची निवडणूक ही तिरंगी असणार आहे। भाजपकडून चंद्रकांत पाटील, ठाकरे गटाकडून चंद्रकांत मोकाटे तर मनसेकडून किशोर शिंदे हे यंदा विधानसभेच्या रिंगणात आहेत। चंद्रकांत मोकाटे हे शिवसेनेचे माजी आमदार आहेत, मात्र 2014 ला त्यांचा झालेला मोठा पराभव आणि मागच्या 10 वर्षात मतदारसंघावर थेट प्रभाव टाकेल अशी मजबूत संघटनात्मक बांधणी नसणं या गोष्टी लक्षात घेता महाविकास आघाडीच्या मोकाट्यांपेक्षा किशोर शिंदेच त्यांना वरचढ ठरतील अशी सध्याची परिस्थिती बनली आहे। मनसेचा कोथरूडवर वरचष्मा राहिलाय हे काही नाकारून चालणार नाहीये, मात्र पक्षाच्या बदलता भूमिका आणि त्यामुळे किशोर शिंदे यांची झालेली राजकीय कोंडी सध्या सर्वांच्या समोर आहे। चंद्रकांत मोकाटे आणि किशोर शिंदे यांच्या वाट्याचं ठराविक मतदान हमखास ते आपल्या पदरात पाडून घेतील, मात्र विरोधकांच्यात होणारं मतविभाजन चंद्रकांत पाटील यांचा पराभव करायचाच अशा भूमिकेशी विरोधकांच्यात असणारी कमतरता आणि ठाकरेंनीही विरोधाला विरोध म्हणून दिलेला हा उमेदवार अशी सध्या परिस्थिती असल्यानं कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटील यांना अप्पर हँड हा मिळणार आहे। चंद्रकांत पाटील यांच्या पथ्यावर पडलेली दुसरी गोष्ट म्हणजे अमोल बालवडकर यांचं थंडावलेलं बंड। होय, 2024 ला चंद्रकांत पाटील यांना आव्हान असलंच तर ते भाजपमधूनच असेल अशा चर्चा या उठल्या होत्या। बालवडकर हे उमेदवारीसाठी प्रचंड आक्रमक देखील झालेले होते। अगदी काल परवापर्यंत भाजपमध्ये बंड होणारच अशी परिस्थिती ही कायम होती, मात्र अखेर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि चंद्रकांत पाटील यांना बालवडकर यांची समजूत घालण्यात यश आले। स्वतः बालवडकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्या पाठीशी ताकद लावण्याचा शब्द देखील दिलाय, त्यामुळे बालवडकर यांनी पाठिंबा दिल्यानं चंद्रकांत पाटील यांची ताकद आता दुपटीनं वाढली आणि यात काही शंका उरलेली नाही। चंद्रकांत पाटील यांच्यासाठी कोथरूड आरामात निघू शकतो असं म्हणण्याचं पुढचं कारण म्हणजे भाजपची लागणारी एकत्रित ताकद। अमोल बालवडकर आणि चंद्रकांत पाटील यांच्यातील राजकीय दिलजमाईबद्दल आपण आत्ताच बोललोय, पण त्यासोबतच पुणे भाजपचे खासदार मुरलीधर मोहोळ आणि ज्यांची राज्यसभेवर वर्णी लावण्यात आली आहे त्या मेधा कुलकर्णी हे दोघं खरं तर मूळचे कोथरूडचे असल्यानं चंद्रकांत पाटील यांच्या मागे मोठा राजकीय फोर्स लावण्याचा नैतिक दबाव हा दोघांवरही असणार आहे। पुण्याच्या खासदार साहेबांनी तर अगदी आपली मोहोळ यंत्रणा कोथरूडमध्ये ऍक्टिव्ह करून फक्त विजयच नाही तर विक्रमी लीडनं ही सीट कशी निकालात निघेल यासाठी हातपाय मारायला सुद्धा सुरुवात केली। थोडक्यात कोथरूडच्या निवडणुकीत जितका चंद्रकांत पाटलांचा कस लागणार आहे त्याही पेक्षा सर्वात जास्त हा मुरलीधर मोहोळ यांचा लागणार आहे। त्यामुळे लोकसभेचं लीड आहे असं मुरलीधर मोहोळ चंद्रकांत पाटलांच्या पाठीशी लावण्यात यशस्वी झाले तर भाजप ही सीट अगदी आरामात काढू शकते। आता येऊयात शेवटच्या मुद्द्याकडे, तो म्हणजे ब्राह्मण
प्लस मराठा हे यशस्वीपणे जमून आलेलं समीकरण. होय, कोथरूड मधल्या ब्राह्मण मतदारांवरच आतापर्यंत भाजपची भिस्त होती. बहुसंख्याक ब्राह्मण मतदारसंघ असल्यानं त्याला न दुखावता आपलं राजकारण खेळण्याची खेळी भाजपनं इथं आतापर्यंत साधली. मधल्या काळात मेधा कुलकर्णी यांची पक्षांतर्गत नाराजी असल्यानं ब्राह्मण मतदारांचा फटका पक्षाला येणाऱ्या कोथरूडच्या विधानसभेला बसेल अशी शक्यताही बोलून दाखवली जात होती. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी मेधा कुलकर्णी यांची राज्यसभेवर वर्णी लावत भाजपनं पुन्हा ब्राह्मण मतदारांना आपल्याकडे आकृष्ट केले. एवढंच नाही तर लोकसभेला सर्वसमावेशक कोथरूड मधीलच मराठा चेहरा देऊन ब्राह्मण प्लस मराठा अशी मजबूत राजकीय जोडणी करण्यात भाजपला कोथरूडमध्ये चांगलंच यश आलंय. थोडक्यात या सगळ्या गोष्टींचा नीट विचार केला तर मजबूत विरोधक नसणं, बालवडकर यांचं थंड झालेलं बंड, मोहोळ यंत्रणा, पारंपरिक बहुसंख्याक आणि ब्राह्मण मतदार, नव्यानं ब्राह्मण प्लस मराठा अशी करण्यात आलेली जोडणी यावरून क्लिअर कट दिसतंय की चंद्रकांत पाटील यांच्यासाठी यंदाची आमदारकी अगदी सेफ गेम झाली. त्यामुळे प्रत्यक्ष निकालापर्यंत भाजप हेच मोमेंटम कायम ठेवण्यात यशस्वी होईल का? मधल्या काळात विरोधक काही असामान्य खेळी करतील का? या प्रश्नांची उत्तरं सापडली तरच इथं चंद्रकांत पाटलांना आव्हान हे उभं राहू शकतंय. मात्र सध्या तरी ते प्लस मध्येच आहेत असं म्हटल्यास काही अतिशयोक्ती ठरणार नाही. बाकी तुम्हाला काय वाटतंय? कोथरूडचा 2024चा आमदार कोण होतोय याबद्दलचं तुमचं मत, प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.